उल्हासनगरमधील कैलास कॉलनी चौक परिसरात जुन्या वादातून भर रस्त्यात झालेल्या गोळीबार प्रकरणात 2 मुख्य आरोपींना आज अटक करण्यात आली। उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकानं या प्रकरणात चंद्रशेखर बिराजदार आणि अजय राव या दोघांना अटक केली। या दोन्ही आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी हिल लाईन पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यानंतर दोघांनाही कल्याण न्यायालयानं 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। उल्हासनगर कैलास कॉलनीमध्ये काल रात्री झालेल्या गोळीबारात अमन चव्हाण आणि अनिल चव्हाण या 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झाला होता, तर 4 जण जखमी झाले होते। या घटनेत बाईकवरून आलेल्या 8-10 जणांच्या टोळीनं अंधाधुंद गोळीबार केला होता आणि त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं। दरम्यान कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास नकार दिलाय। उर्वरित आरोपींना अटक करण्याची मागणी करून परिसरातील नागरिक हे सध्या उल्हासनगरमधल्या रस्त्यावर उतरलेत, पण पोलिसांच्या आश्वासनानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतल्याचं कळतंय। काल रोजी जे आहे तो यातला जो इतर जो आरोपी आहे तो तिथं कैलास कॉलनीमध्ये जात असताना त्यांचा परत वाद झाला आणि वादातून त्याचं पर्यावरण जे आहे ते या गुन्ह्यामध्ये झालेलं आहे। या गुन्ह्यात किती अरेस्ट केलेले आहेत? यामध्ये एकूण 5 आरोपी फिर्यादीने सांगितले होते आणि त्यातले 2 मुख्य आरोपी जे आहेत ते आपण ज्यांनी फायरिंग केलेलं आहे त्यांना पकडण्यात आम्हाला आणि गुन्हे शाखा ठाणे शहर यांना यश आलेलं आहे आणि पुढील तपास सुरू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।